हॅलो फ्रेंड्स, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी प्रेरणा. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवूया कोलंबी भात. तर मी कोलंबी भात बनवण्यासाठी इथे एक टोप ठेवला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 5 ते 6 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल चांगलं आता माझं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे उभे चिरून टाकले आहेत. आता हे कांदे मी चांगले परतून घेते आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कोलंबी भात केला तर खूप मस्त लागतो. एकदा करून नक्की बघा. कांदा आता शिजण्यासाठी मी जरा झाकून ठेवते. 5 मिनिटानंतर परत मी झाकण काढलंय. कांदा बघा आता आपला चांगला शिजला आहे. तर आता मी याच्यामध्ये 2 कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आलं लसूण क्रश करून टाकते. हे आता चांगलं परतून घेते मी. आलं लसूणचं क्रश करूनच टाकायचं, नाहीतर ते आलं लसूण पेस्टने एवढी जास्त चव येत नाही. आता बघा हे सगळं परतून झाले. आता मी इथे मसाला ॲड करते आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो मसाला घालू शकता घरगुती. मी पण घरगुतीच घातला आहे. तर अर्धा चमचा मी इथे हळद टाकली आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर टाकली आहे, छोटा चमचा. आणि 1 मोठा टोमॅटो उभा कापून घेतला आहे, तो पण याच्यामध्ये टाकला. आता मी हे सगळं चांगलं परतून घेणार आहे. तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आता मी हे चांगलं परतून घेते. हे पहा इथे छान मी परतलंय. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण मसाला जळतो म्हणून थोडंसं पाणी टाकायचं. मसाला आपला जळत नाही. बघा आता चांगलं जरा ओलसर झालंय. परत एकदा मी झाकून ठेवते 1-2 मिनिटासाठी. आता आपला मसाला चांगला परतला गेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये कोळंबी टाकणार आहे. तर मी इथे 1 किलो कोलंबी घेतली होती. ती साफ करून बघा अशी अर्धा किलो भेटली मला. चांगली साफ केली. त्याच्यामध्ये जो दोरा असतो तो पण काढून टाकायचा. चांगली स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतली आणि मी अशी याच्यामध्ये टाकली. बघा मसाल्यामध्ये अशी छान परतून घ्यायची. आता मी ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा बटर टाकलंय. तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. बटर टाकलं की कोलंबीला मस्त स्वाद येतो आणि अशी तेलावर परतली की अजून स्वादिष्ट लागतात. आता मी 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवते, जेणेकरून सगळे मसाले कोलंबीच्या आतमध्ये मुरतील. आता मी इथे झाकण काढून घेतलं आहे आणि थोडं मी ह्याच्यामध्ये 1 अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे. गरम पाणी टाकायचं. परत मी आता हे चांगलं असं परतून घेते. पाणी टाकल्यामुळे भात पण आपला थोडा ओलसर होईल, नाहीतर एकदम ड्राय होईल. आता परत एकदा मी झाकण ठेवले आणि 1-2-4 मिनटं परत वाफवून घेते. हे पहा आता आपलं पाणी पण थोडंसं आटलं आहे.
कोलंबी पण आपली चांगली शिजलेली आहे. तर मी इथे आता शिजवलेला भात ॲड करणार आहे. तर मी इथे अर्धा किलो राईस घेतला आहे. अर्धा किलो राईस पहिला पाण्यामध्ये 10 मिनटं भिजवला, नंतर कुकरला लावला आणि तो आता मी याच्यामध्ये टाकला आहे. आता चांगला असा फोडून घेते. राईस पूर्ण असा परतून घेते आहे मी. आता आता हा राईस आपला तयार झाला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. आता पूर्णपणे भात हा माझा परतून झाला आहे. आता मी थोडीशी कोथिंबीर घालते. परत थोडं परतून घेते. कोथिंबीर एकदम लास्टला घालायची, जेणेकरून ती हिरवीगारच राहील. हे पहा. असा भात केला तर एवढा मस्त लागतो. खरंच भारी लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. परत आता मी एकदा 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवलंय. मस्त कसा मुरलाय बघा, वाफ येते. परत एकदा मी छान ढवळून घेते. आपला कोलंबी भात तयार आहे. हा भात आपण गरमागरमच खायचा, खूप छान लागतो. त्याच्यासोबत काकडी, सलाड खाऊ शकतो. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.